सुधा साने यांचा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सन्मान करण्यात आले। सुधा साने या साने गुरुजी यांच्या पुतणी आहेत। सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सुधा साने यांचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे। साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सन्मान करण्यात आला। लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे। साने गुरुजी यांच्याच कर्मभूमीमध्ये सन्मान होत असल्याचा मोठा आनंद असल्याचं सुधा साने यांनी म्हटलेलं आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं साने गुरुजी यांच्या कर्मभूमी अंमळनेर येथे आयोजन करण्यात आलेलं आहे। साने गुरुजी नेहमी आपल्या पत्रात त्यांच्या पुतणी सुधा यांचा उल्लेख करायचे। आमच्या सोबत त्यांच्या पुतणी सुधा जी आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, काय सांगणार, आज अंमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये अखिल भारतीय 97वे साहित्य संमेलन हे पार पडत आहे। मला अतिशय आनंद झाला। एक साहित्यकार साने गुरुजी म्हणून ज्यांनी आपल्या साहित्यामधून विचाराची पेरणी केली आणि जी विचारांची पेरणी केली त्याप्रमाणे साने गुरुजी कृतीही करत आले, अशा त्यांच्या कर्मभूमीमध्ये आज 97वे साहित्य संमेलन होत आहे। त्याचा मला अतिशय मनापासून आनंद होत आहे। काल आपला सन्मान झाला या ठिकाणी, काय सांगणार? माझा सन्मान झाला त्यांची पुतणी म्हणून, त्यांची रक्ताचं नातं म्हणून खूप संकोच वाटला खरं म्हणाल तर। कारण मी मनापासून एक विचार माझ्या मनात येतो की साने गुरुजींनी जे काम केलं आणि त्यांनी तरुणांकडून ज्या खरोखर अपेक्षा केल्या की त्यांनी काय महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या देशासाठी काम केलं पाहिजे, त्या गुरुजींच्या विचारावर जे तरुण आज विविध क्षेत्रामध्ये काम करून राहिलेले आहेत, खूप काम करतायत, तर साने गुरुजींचे खरे वारसदार जे आहेत ते हे सारे तरुण आहेत, ज्यांनी गुरुजींच्या कामाचा विचाराचा वसा घेऊन ते अनेक वर्ष पुढे चाललेले आहेत। तेव्हा मी एकटीच केवळ रक्ताच्या नात्यानं त्यांची पुतणी आहे म्हणून वारसदार नाही। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।